आणि आजचा ब्लॉग आपला असा होणार आहे. आज आहे जन्माष्टमी आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपल्या गावातली पोरं बरीचशी बसलेली उपवासाला. तर आज लास्टची रात्री आहे त्यांची पण. तर चला आता डायरेक्ट मग गावात जाऊन भेटतो. चला मित्रांनो झालं बँजो पण आणि आपल्या बाहेरच भेटलं संकेत भैर. संकेत भैर काय म्हणतो? सेम टू सेम. गावात होतं देवलाजवळ तिथं स्वागत आलंय. इथं आलंय आमच्या बाईचा नाच नाही. आमचे गावचे पंच म्हणजे आपले आला का त्यांना आपल्या ग्रुपच्या अंडे आहे तर त्यांना दिले. पण बाईने नाच नाही केला. बाई डायरेक्ट बॉन्ड पेपर टाईप हे करून आणलाय पेपर. म्हणजे हे काय बोलतो आमचे पनवेल समाजाचे पंच माननीय श्री कमलाकर कोळी यांना आम्ही यावर्षी हंडी के आर ग्रुपची हंडी आमचे पंच, कारण त्यांचा या समाजाचा जो कार्य आहे त्या कार्याला आम्ही मान देऊन या वर्षाची आमची पनवेल कोळी समाजाची हंडी आम्ही पंच कमिटी कमलाकर कोळी यांना देणार आहोत. आणि आता आपल्या शंकराच्या जवळ आहे. टोटल आपल्या गावामध्ये 3 ठिकाणी जेवण असतं. आता ह्यो एक आहे ते इथं आलंय आणि इथं बघू शकता जेवणाची तयारी चालू आहे. रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म झाल्यानंतर 12:30 वाजता जेवणाची तयारी चालू होईल जेवणासाठी. मावशी काय बोलते? आपण मावशी काकी काकी काय बोलते? आता या आमच्या गोकुळाची दरवर्षी असते जेवण. 12 नंतर जन्म झाल्यानंतर सगळे गावाला जेवण वारायचा. सगळी मंडळी येतील आमच्याकडे जेवायला. पण या जेवायला नक्की या. आणि आपला जेवणाची तयारी झाली. शेखरा काय बोलता? जेवणाची तयारी चालू आहे शेखराकाची. 12 झालंय डायरेक्ट 12 नंतर ना की तर डायरेक्ट 12 नंतर येते इथून आरती आल्यावर. हां चला अजून गावात बरेच ठिकाणी आहेत. थोडं 3 ठिकाणी आहे जेवण. आता जाऊ तिथं पण थोडं फेरी मारू आपण. चला त्याच्यावर काय करतात? हो गणपत भाई आपला भाऊच पण इथं. कोणच्या अंडी बोलते? उद्याची तयारी आजच चालू केले. तयारी आजच काय? काय केसावी चला कंटिन्यू राहा. मित्रांनो घेतली आपल्या अंडीची तयारी करायला. उद्याची तयारी आजच घेतली करायला. आपला कृष्ण बघू शकतो चला तयारी चालू आहे. चिंध्या बिंद्या पाडू आणि यांची जरा सुट्टी म्हणजे यांचा हातात टी शर्टांचा कसा मग टी शर्ट हातात घेऊन पहिला वर्ष अजून वाटत येईन का? 1 आणि 2 यांना दोघांना आराम आहे. तर तुमचा काय अंडीच्या वरती? आमचं 2 दिवस हंडी कपला का? जेवायला आमची बघ 50 तोला काम दत्ती सरळ बी माणूस भूषण आडवानी सरळ मंडपचं काम केलं ना रॉणी शर्ट बघू शकता. शर्ट बघा ना ते थोडं ना शर्ट कसं आहे? शर्ट बघ शर्ट येड्या भिता दिलं लागलं. अख्ख्या हंडीची जिम्मेदारी याच्यावर आहे. आलशी कामगार पक्षाचे माजी प्रभू देशपांडे आलशी तो बघा आलाय तिथं आलू बोकर
इथं आपल्या गावात दुसऱ्या ठिकाणी पूजा आहे. इथे घालते काय करते बाकी झालं का आपला बाकी झालं चला अजून इथं तयारी चालू आहे. मित्रांनो आपल्या विनायक मामा काय बोलतो आपल्या पूजेबद्दल. सर्वांना पहिले तर जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे आपण तुम्ही बघू शकता की दरवर्षीप्रमाणे ही जी प्रथा आहे आमची कणा घालायची ही फार जुनी आहे. म्हणजे आमच्या पंजोबापासून म्हणजे आता आमच्या वडीलधाऱ्यांना पण विचारलं त्यांना पण लक्षात नाही का ही किती जुनी आहे. एवढी जुनी म्हणजे ही चालत आलेली प्रथा आहे. एकदा हे सर्व 12 वाजले का कृष्णदेवाचा पालना आम्ही असं गेलो होतो आरती वगैरे घेऊन गाजावाजा करत. त्याच्यानंतर सकाळी सगळं ते बांधून इथे घराच्या कुटीला बांधतो. सर्वांना पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. विनायक मामा थँक्यू माहिती दिल्याबद्दल. चला आता जाऊ दुसऱ्या ठिकाणी. तर मित्रांनो आता मामाजवळ आलो आणि झालं आपल्या देवळात कार्यक्रम चालू आहे. त्याच्यानंतर आपली घरीवरी होतील. जरा कंटिन्यू राहते ब्लॉगमध्ये. गावातली बरीचशी पब्लिक आहे. आरती सुरू होईल थोड्या वेळात. चला कंटिन्यू राहा. आरती सुरू झाली कंटिन्यू राहा.
मित्रांनो आता आरती वगैरे झाले. आता आपण जाऊ आपल्या इथं अजून बऱ्याच ठिकाणी पूजा आहे तिथं जाऊ. आता चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. लाईनीमध्ये बघू शकता काय बोलतं ब्लॉगर वगैरे मग नाव तिथं बरीच नाही. आम्ही जेवलो नव्हतो आत्ता आली. दमली आई तुझी कापूस. होय दादा काय होतं दादा? नमस्कार. आपलं काहीतरी सांग जरा. आपला शेकडो वर्षापासून आपला कृष्ण जन्माष्टमीचा कानोजा या घरात होतं आणि या घराचं एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा या जागेवरती घर बांधत होता आणि एक असं देवाचं धन इथं भेटलं होतं आणि त्या धनाने इथं घर बांधलं होतं आणि त्या ज्या धनातून या देवाचं कार्य होतं आणि आज जी पिढी वाढली आहे ते सगळं यात पैसे जमा करून हा सण साजरा करतात आणि पूर्ण भोईर कुटुंब आणि समाज इथे येऊन आपला उपवास सोडतात आणि जन्माष्टमीचा लाभ घेतात. बोल यंदा उद्या तर मित्रांनो त्याला आपलं दर्शन झालंय. लाईन काय होतं आत्ता लाग काय बोलता का चालू काही दिसत नाही काय. आता आपल्या 2 ठिकाणी पायावरून झाले आणि आपल्या देवलामध्ये आता जाऊ आपण इथं किसन काका जिथं पण आहे ना तिथं जाऊ आतमध्ये तर जरा कंटिन्यू आहे ब्लॉग मध्ये. पण आता आलं आपल्या गावातल्या मधल्या गलीमध्ये इथं आपल्या किसन काका जवळ पण आहे एक उपासवाली पोरं पण येत असतात. चला आता इथं आपल्या मधल्या गलीमध्ये आलो आपण किसन काकाची तिथं पण आहे पूजा. एकनाथ काय बोलता बघा तुमचा तर उपास होला ना तुम्ही आता 3 ठिकाणी दर्शनाला भेटणार का? 3 ठिकाणी आता तुमच्याकडे जातो. आता आमचा उपवास सोडायचा टायमिंग झालेला आहे यांचा उद्या इकडे उपवास होलेत ना. हा 2 ठिकाणी जाऊन आलं का? हा संदीप आहे ना संदीप मास्टर हे पण दरवर्षी आम्हाला दिसत नाही जेवायला बसतात. लाजतोय तो आणि आपला मामा बसले तर चला दादा दर्शन घेऊ मध्ये व्हिडिओ दाखवतो. दर्शन वगैरे जाण्याचं भेटलं आपला संकेत भोईर. संकेत भोईर तर मला ब्लॉग मध्ये घ्या पाहिजे वाढताना काय कुठं भूषण महिला लागले भूक सोबत नाही पहिलेच पंकज बसून आलेले आहेत. मितेश भोईर बघू शकता का रे अरे भाई सोनू कोले तुझं होत असला असं होत नाही शकत. पहिली पंकज चला गणेश भोईर पण आले जेवण पहिलीच पंग बसून आले. बसले परिस्थिती नाही इथं चला थोडं भेटतो बसलं इथं.
आणि आता जेवण पण झालंय बसलोय आम्ही. ए जिरी जेवण वाढणार इथं गाणे आता बघू शकता. गाण्याला इथं जेवण वाढलेलं आहे. आता लगेच सुरुवात करू आपण. चला भेट थोड्या वेळात जेवण झाल्यावर तिथे एक ब्लॉगर पण बघू शकता आमच्या गावातला. काहीतरी चाललंय का दिवसभर आमचा उपास होता. काय करायला चला मित्रांनो आता आपल्या पंक्तीचं जेवण झालंय आणि दुसरे बसले दुसरे पंगत दुसरी पंगत बसले. आता जाऊ इथून रे का आता सगळ्यांचे जेवण झालंय बघू एकदा. आणि काही जेवला का जेवलो मी दिसतो ना आज चालू जेवायला पहिले मंदिर जातो म्हटलं ती सासरवडीची माणसं दिसत ते सगळं जेवण आलं. मित्रांनो आता वाजत रात्रीचे 1:30 आणि आपल्या गावाची बरीच पब्लिक जागी आहे बघू शकता. आणि आपल्या पोरं मिळून काम चालू केलं उद्याचा गोविंदेचा जोरदार कॅर ग्रुपचा जल्लोष उद्या मला बघायला भेटेल. इथं आपल्या उद्या चला हा ब्लॉग इथे सेंड करतो लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये येतो. चला बाय बाय.